मकर संक्रांति ಮತ್ತು ಗಡ್ಡ ಯಾತ್ರೆಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಎಲ್ಲೂ ಬೆಲ್ಲ ತಿಂದಿ ಸಿಹಿ ಮಾತನಾಡಿ ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಏಗಿದಿ ಭಕ್ತಲಿಂಗ, ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಏಗಿದಿ ಭಕ್ತलिंग. टाकणारं नाव आणि व्यक्तिमत्व. काही वर्षांपूर्वी गुजरातचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे मुख्यमंत्री म्हणून सुपरिचित असलेलं हे नाव आज जगविख्यात झालं आहे. जगाचा असा कोणताही कोपरा नाही जिथं हे नाव पोहोचलं नाही. संपूर्ण जगभरात आज हे नाव इतक्याच आत्मीयतेनं अदबीनं. मी राजेश मुगळे, सोलापूर लोकसभेला इच्छुक उमेदवार म्हणून मी इथे आलो आहे. 25 तारखेला प्रल्हादजी पटेल साहेबांच्या हस्ते सोलापूर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर या रथाचं उद्घाटन केलं आणि या रथाचं नाव आहे तर नमो विकास रथ म्हणून. मोदी साहेबांनी केलेले 10 वर्षामध्ये केलेले कार्य आहे काय सर. ह्याला एक स्क्रीन आहे, 8x12चं स्क्रीन आहे. त्या स्क्रीनमध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम आम्ही दाखवत फिरत आहे आणि हे रथ सोलापूर लोकसभेमध्ये मी घेऊन फिरत आहे सर. आणि सामान्य जनतेपर्यंत मोदी साहेबांनी केलेलं कार्य मी दाखवायचं माझा एक प्रयत्न आहे. आपण सध्या इच्छुक आहे का सोलापूर? हां साहेब, मी सध्या सोलापूर लोकसभेला इच्छुक आहे. आपण मागणी केली पक्षाकडे? हां, पक्षाकडे मागणी. काय वाटतं तुम्हाला? पक्ष देईल जबाबदारी? बघू साहेब, आता पक्षाचा निर्णय आहे तो. बरं, पक्षाची निर्णय ती घेईल. तुमचा अजेंडा काय असणार निवडणुकीमध्ये? साहेब बघा, मी स्थानिक उमेदवार आहे काय साहेब. मूळ जेऊरगाव अक्कलकोट तालुक्यात आहे. व्यावसायिक आहे आणि माझा बेस जो आहे ना साहेब, माझे वडील 40-50 वर्षापासून जनसंघामध्ये काम केलेलं आहे. बरं. आणि त्यानंतर मी संघामध्ये काम करतो आहे. मी अनेक काही दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडलेल्या आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीकडून सर मागच्या वेळेला 2019ला देखील मी मागणी केलो होतो. त्यानंतर त्यावेळेला सर मला मिळालं नाही. मी आता ह्या वेळेला अति हार्डेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने मी तिकीट मागतो. पक्षाने जर नाही जबाबदारी दिली तर काय तुमचं पुढे लढणार नाही? नाही साहेब, पक्षाने जरी नाही जबाबदारी जरी दिली, नाही तिकीट जरी दिली तरी मी पक्षाचं काम करणार. पक्षाचं काम करणार? पक्ष ही माझी आई आहे. बरं. पक्षावर कधी माझ्या तिकीट कोणालाही मिळू द्या? हां, तिकीट कोणालाही देऊ. बरं. 59 जातीमध्ये कोणालाही. पक्ष जातीय समीकरण बघून उमेदवार निवडता गेल्यावेळी महाराष्ट्रात तर त्याचं काय जातीय समीकरण बघूनच उमेदवार दिला जातो? हो साहेब, हो ना. सोलापूरमध्ये बघा साहेब, मागासवर्गीय आपला जो समाज आहे, सगळ्या समाज आहे त्यापैकी जवळपास 5.5 लाख मागासवर्गीय समाज आहे. आणि त्यामध्ये साहेब आणि मी हिंदू महार म्हणून मी आहे. तर आमच्या समाजाचे वोट जे आहे ना साहेब 2,83,730 असं काहीतरी साहेब आमचे मतदार आहे, समाजाचे वोट आहे. ही रथाचं उद्घाटन कधी झाले? कसं ते 25 तारखेला गेले. दौरा कसा असणार त्याचा? दौरा साहेब बघा, आता कोण अक्कलकोट तालुका फिरलं साहेब, काय सोलापूर शहर झालं आहे काय सर. आणि आज आणि काल आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये होतो काय सर. आज आम्ही मोळला आलो होतो. मोळला येऊन साहेब आम्ही पंढरपूर हा शेवटचा टप्पा येतो की पंढरपूर अगोदर करावे आणि त्यानंतर मंगळवेढा आणि मोळ करत जावे म्हणून आम्ही इथं आलो. उत्तम जानकरांचं देखील नाव सांगा. उत्तम जानकरांचं बघा साहेब, आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना मागायचा अधिकार आहे आणि त्यांचा जातीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे काय साहेब आहे नाही माहिती नाही, ते सांगत फिरतात. पण आम्हाला म्हणजे त्यांचं काय आम्हाला, आणि ते मुळात आमच्या पार्टीचे नाही काय साहेब, ते राष्ट्रवादीचे आहे. भाजपचे अमर साबळे त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. हो आहे साहेब, अमर साबळे साहेब. पण ते आमच्या सोलापूर लोकसभेचे साहेब समन्वयक म्हणून काम करतात. साहेब रिस्पॉन्स एवढा चांगला आहे साहेब, तुम्हाला काय सांगू. मी प्रत्येक गावामध्ये एंट्री केल्यानंतर काय साहेब हलगी वाजवून काय साहेब माझे स्वागत करतात. हार त्वरेने स्वागत करतात साहेब, फटाके वाजून स्वागत करायला लागले काय साहेब. एवढं छानपैकी आम्ही. सर किती दिवस असणार गाडीचं? साहेब हे आचारसंहिता लागेपर्यंत मी अक्का
मतदारसंघ फिरणार आहे. स्थानिक पदाधिकारी आणि बाकीच्या मंडळींना काय म्हणजे तुमच्या दौऱ्यासंदर्भात हो साहेब, सगळ्यांना कल्पना आहे ना, सगळ्यांच्या समक्ष केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन केलं. नाही आता पंढरपूर शहरामध्ये तिथले विद्यमान लोकप्रतिनिधी गावकडे आहेत, पुन्हा परिचारक आहेत माझ्या हातात. हो साहेब, यांनी देखील तुमच्या हो साहेब, मी भेटणार आहे साहेब, उद्या भेटणार आहे मी आज फोन केलो होतो साहेब, नाहीत ते काय साहेब, आज सोलापूरला गेलेत परिचारक साहेब. काय साहेब, आम्ही फोन संपर्क करायचा प्रयत्न केला, काय साहेब ते सोलापूरला गेले, त्याची आमची भेट झाली. उद्या गाडी घेणार. हां साहेब, उद्या गाठ घेणार ना साहेब, गाठ घेणार आणि पुन्हा ते त्यांच्या हस्ते साहेब नारा फोडायला लावणार पंढरपूरमध्ये.